श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच प्रेमळ आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. स्वामी भक्तांनो, आज तुमच्यावर स्वामींची कृपा होणार आहे. त्यासाठी हा संदेश मोजून 20 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका. तुम्हाला याचा अनुभव येईल आणि तुम्हाला लवकरच आनंदाची बातमी मिळेल आणि तुमच्या मनातील मोठी इच्छा लवकरच पूर्ण होईल. त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, मनापासून हाक मार, मी नक्कीच येईन. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ. तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ. कुबेराचे भांडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचने ऐकून तर बघ. तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर मग सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ. तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर मग सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ. तुला मौल्यवान बनवले नाही तर मग सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ. ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर मग सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर मग सांग. माझ्यावर आणि माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतिदूत बनवले नाही तर मग सांग. तू स्वतःला समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनवला तर सांग. माझे कीर्तन करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर मग सांग. तू माझा बनून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनवीन तर मग सांग. सगळे रस्ते बंद होतील तेव्हा हा फक्त विश्वास तर ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथूनच मी साथ देतो तुझी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत. म्हणून घाबरण्याची काही गरज नाहीये. आणि स्वामी समर्थांवर तुमचा मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. स्वामी भक्तांनो, ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो तो माणूस दुसऱ्याचा कधीच होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. मग जो माणूस स्वार्थ करत असतो ना, त्याच्या पाठीमागे जाऊन काही उपयोग नसतो आणि त्याच्या बरोबर राहून सुद्धा काही उपयोग नसतो. मग तुम्हाला तुमची संगत चांगली ठेवावी लागणार आहे. जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो. कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना साखर भेटत असते, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या फायद्यासाठी कोणी तुमच्यासोबत असेल तर त्याच्यापासून नक्कीच तुम्ही दूर राहायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, वेळ खूप काही जखमा देते. म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे असतात. म्हणून वेळेला तुम्ही ज्या माणसांना ओळखायला शिकले तरच तुम्ही या जीवनात टिकून राहाल, एवढं मात्र निश्चित आहे. आयुष्यात फक्त एकच श्रीकृष्ण मिळवा. बाकी शकुनी प्रत्येक वळणावर तुम्हाला भेटत जातील, त्यांच्या मागे धावत बसायचं नाहीये. कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायची की ते फक्त माझं आहे. म्हणून काहीच गोष्ट आपली नसते आणि या जगात कोणीच आपलं नसतं. फक्त देव आणि देवावर विश्वास आपण नक्कीच ठेवला पाहिजे. प्रेम असो किंवा जेवण, जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक. असंच असतं. म्हणून आपण सर्वांना किती भाव द्यायचा आणि किती मान सन्मान द्यायचा ते आपण ठरवायचं असतं आणि ते लोकांच्या वागण्यावरूनच आपण ठरवायला हवं, हेच माझं सांगणं आहे. स्वामी भक्तांनो, 4 लोकांनी काय साथ सोडली. लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत आणि एवढं लक्षात ठेवा. म्हणून आपल्या सर्वांच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो की सर्वांना स्वामी सुखी, समाधानी, निरोगी आणि चांगले ठेवो, ही स्वामींचरणी प्रार्थना. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी 2च गोष्टी असतात. ती म्हणजे एक म्हणजे देव आणि दुसरे म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. बस तुमच्या मनात अशी आशा राहिली आणि जिद्द राहिला आणि आत्मविश्वास राहिला ना, तर तुम्ही कोणतीही गोष्ट मिळवू शकता. स्वतःच्या फायद्यासाठी कधी कोणाच्या आयुष्याची राख करू नका, कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास अगदी ठेवलेला असतो. म्हणून जो आपल्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवायला शिका आणि विश्वासघात अजिबात करू नका. स्वामी म्हणतात, प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहचाल तर मग रडत राहाल आणि त्यामुळे जो जसा आहे तसा त्याच्यासोबत राहा. बस एवढंच तुम्ही केलं पाहिजे. म्हणून ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क द्या, एवढं मात्र निश्चित आहे. आणि जो माणूस दुसऱ्याच्या अडचणीत धावत जातो
तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो, एवढं मात्र लक्षात ठेवा. म्हणून एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरत असतो, हे मात्र निश्चित आहे. म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याच्या सर्व खेळच केलेला असतो. आणि मग पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ देतो आणि शेवटी तोच माणूस खरा ठरत असतो. स्वामी म्हणतात, दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच राहिलं पाहिजे. इथे कोणीच कोणाचं नाहीये. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचं, ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल, एवढंच मात्र निश्चित आहे. आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कोणीच नाही. एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात ही शून्य होत असते. हेही तितकंच खरं आहे. लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका, कारण आग लावणारी तीच आहेत, जी विझवून टाकणारी पण तिथंच आहेत, आणि मग ती सर्व काही करणारी असतात. एकदा सहन करायची सवय लागली की हे प्रेम नाती याचं काही वाटत नसतं, आणि तसंच मनावर आपल्या बिंबवत जात असतं. मित्रांनो, काही द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट द्या, एवढं मात्र लक्षात ठेवा. आणि या गोष्टी तुम्ही कशा प्रकारे करता त्यावर तुमच्या कर्मावर ते अवलंबून असतं. आयुष्य जगत असताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्याच्याशिवाय दुसरं तुमचं अस्तित्व शून्य आहे. आणि मग तुम्ही कोणी का असेनात आणि कसे का असेनात, सारथी बनायचं तर कृष्णासारखं बना, कारण पावलोपावली तर खूप लोक भेटतील, पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल, हेही निश्चित आहे. देवा, सहन करायची एकदा सवय झाली की दुःख कोणाला सांगायची इच्छा होत नाही. म्हणून देवा, ते दुःख सहन करण्याची आम्हाला ताकद द्या आणि आमच्यामध्ये बळ द्या. तुमच्या आयुष्यात येणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही, एवढं तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. माणसं आणि त्याचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू होत असतं. एकदा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्याच्या मनाचा विचार केलेला असतो. म्हणून आपण कधीतरी आपण स्वतःचा विचार नक्कीच केला पाहिजे. देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो हे समजतच नाही. म्हणून आपण स्वतःसाठी सुद्धा नक्कीच आयुष्यात भरपूर प्रेमाने आणि आनंदाने जगले पाहिजे. स्वामी म्हणत असतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो, कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही, तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं. म्हणून अशा लोकांना त्यांचे कर्माची फळं ही नक्कीच भेटत असतात, आणि ती नक्कीच त्यांना पुढे जाऊन अशी त्रास देत असतात. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमके तीच लोक तुमचा विश्वासघात नेहमीच करत असतात. ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्यात नेहमी खेळ करतात, कारण तीच लोक जवळची असतात आणि तीच लोक आपल्यासोबत अशी करत असतात. ज्याला भावना कळत नाहीत त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधी आपली होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि हेच अंतिम सत्य आहे, आणि हे तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म ही सगळ्यांवर फिरून येत असतात, म्हणून कर्माला नक्कीच तुम्ही घाबरा. 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगाची हीच रीत, तेव्हा स्वतःला सावरून राहा. म्हणून जगाची रीत तुम्हाला कळण्या अगोदर तुम्ही सावरून राहायला शिकलं पाहिजे. तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका. जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात तुम्ही नक्कीच ठेवलं पाहिजे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल. आणि म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत असतो असं आपण देवाला म्हणत असतो, पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळतच नाही मला, असं देवाजवळ आपण सांगत असतो. पण आपले कर्म चांगले आहेत आणि आपलं मन चांगलं आहे, त्यामुळे आपण भिण्याची काही गरज नसते. म्हणून स्वामी म्हणतात, मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड नक्कीच होऊन जाईल. म्हणून जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात त्याला ती कळत नाही, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्याला ती कळतात, हे लक्षात घ्या. म्हणून ज्याच्या मनात आपलेपणाच नसेल तर त्यांना आपलं समजून तर काय फायदा असतो. म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी जास्त महत्त्वाच्या वाटत असतात. एखाद्याची वाईट परिस्थिती पाहून त्याच्यावर कधी हसू नका, कारण खाली पडणाराच एक दिवस त्या परिस्थितीचा खेळ बदलून टाकतो, एवढं मात्र लक्षात ठेवा.
आतून तुटलेली माणसं वेगळ्या स्वभावाची असतात. त्यांच्यासाठी कोणी असो किंवा नसो, पण ती सगळ्यांसाठीच असतात. एवढं मात्र निश्चित आहे, श्रीमंतीच्या चर्चा सगळेच ऐकतील, तुमच्या पण गरिबाच्या कधीच नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, जे दुःखात तुमच्या सोबती असतात तेच तुमचे खरे असतात, एवढं मात्र निश्चित. म्हणून स्वामी कोणासाठी कितीही करा हो, पण समोरच्याचा जाणीवच नसते. कधी कधी वाटतं एखाद्याला जीव लावून आपली चुकी झाली काय, आणि असंच आपल्याला वाटत असतं. म्हणून खूप त्रास होतो हो जेव्हा आपण समोरच्याला आपल्या मनात मानत असतो आणि मग समोरची व्यक्ती आपण फरक असल्याची जाणीव करून देत असते. मग हे आपण आपले कर्म आपल्याजवळ ठेवले पाहिजे आणि त्यांचे कर्म त्यांनी त्यांच्याजवळ ठेवले पाहिजे. बस एवढंच आपण नक्कीच आपण बघितलं पाहिजे आणि यानुसार आपण वागलं पाहिजे. आणि जीवनात जर तुम्ही यासारखं वागलात तर मग नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि तुम्ही भरपूर मोठी कामगिरी देखील कराल आणि भरपूर तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे जायची संधी नक्कीच मिळणार आहे. हा आपल्याला मदत करेल तो आपल्यासाठी नक्की येईल, या आधारावर उभं राहण्यापेक्षा स्वतःची स्वतः धडपड करत पुढे साकारलेलं कधी चांगलं असतं. आणि असंच तुम्ही पुढे सरकत राहिलात तर एक दिवशी नक्कीच तुम्ही मोठे व्हाल. थोडा वेळ लागतो, संयम असावा लागतो, तेव्हा कुठे बऱ्याच गोष्टी मार्गी लागत असतात. म्हणून लोकांसाठी जीव जरी दिला तो कमीच पडेल. म्हणून लोकांसाठी नाही तर स्वतःच्या आनंदासाठी जगता येईल यावर लक्ष द्या. कारण एक कलियुग आहे. तुम्ही नाती त्यांना त्यांच्या उपयोगी पडलात तरी त्यांना दुसरं कोणीतरी नक्कीच सापडत असतं. नशिबात असेल तसे घडेल या भ्रमात राहू नका. कारण आपण जे कर्तृत्व व करतो त्याप्रमाणे नशीब घडेल यावर विश्वास नक्कीच तुम्ही ठेवला पाहिजे. ना कोणता भरपूर गोष्टीचा तुम्ही ताण घेतला पाहिजे, ना कोणत्या गोष्टीचं दुःख तुम्ही झेललं पाहिजे. म्हणून आजकालच्या जगात पैसाच लागतोच. म्हणून पैसा तुम्ही नक्कीच कमवायला शिकलं पाहिजे. गर्व करणं हे वाहणाऱ्या वाऱ्यासारखं असतं. फरक फक्त एवढाच असतो, वाऱ्याने झाडं पडतात, पानं तुटतात आणि गर्व दाखवत राहिल्याने नाती आणि जवळची माणसं सहज आपल्या बरोबरच नाती संपवून टाकत असतात. म्हणून फक्त तेवढं लक्षात ठेवायचं. नेहमी लक्षात ठेवा की ज्याला जीवनात यशस्वी होण्याची धडपड असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळत असतात. फक्त तुम्ही त्यांच्याजवळून सावधान राहिलं पाहिजे आणि त्यांच्याजवळून सांभाळून राहिलं पाहिजे. स्वतःला पटेल तसं पण योग्य पद्धतीने वागावं. दुसऱ्यांचं बघून वागून स्वतःचं अस्तित्व गमावू नये. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही हिरा नसते. कधी कधी काच सुद्धा तिथे चमकत असतो आणि त्या काचेला ओळखायला तुम्हाला शिकलं पाहिजे. लोक जिवंत माणसाला नीट बोलत नाही आणि मेल्यावर हळूहळू विचारतात तू बोलत का नाहीस. अशी ही दुर्दशा आहे जीवनाची. म्हणून आपल्याजवळ ज्या व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही जपायला शिका आणि सावरायला शिका. कुणाला कधी कमी नाही समजायचं आणि माझही दाखवायचा नसतो. कारण शांत दिसणारा माणूसच तुम्हाला धूळ चाटू शकतो, एवढं मात्र निश्चित. तुमच्यावर झालेली टीका व्यर्थ जाऊ देऊ नका. झालेल्या टीकेचा आदर करून आयुष्यात यशस्वी होईपर्यंत अजिबात तुम्ही नक्कीच थांबू नका. हे कलियुग आहे. इथं लोक आपली परीक्षा खूप घेतील पण आपल्याला समजून नाही घेणार, आधार तर अजिबात देणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी कधी एकटं जगायला सुद्धा शिका. तर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो, पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक अजिबात आपल्याकडे येत नाही. म्हणून या जीवनाचा सगळा सारस आहे. आयुष्यात आलेली अवघड वळण आपल्यालाच पार करावी लागतात. हवा कोणी येत नाही मदतीला. सगळेच दिखाव्यापुरते असतात आणि हे दिखाव्यापुरती माणसं आपण कधीच जवळ केली नाही पाहिजे. वेळ प्रसंगी दगडासारखं कठोर व्हा, नाहीतर लोक तुमचा हक्क तुमचा स्वाभिमान सगळं पायदळी तुडवतील, ऐकून घेत राहतील आणि की त्रास हा आपल्यालाच होत राहतो. म्हणून त्रास करून घेत बसण्यापेक्षा उत्तर दिलेलं कधी पण चांगलंच असतं. कुठेतरी श्रद्धा असावी देवावर माणसाची. कारण रोज नशिबावर अवलंबून राहणं चांगलं राहत नाही आणि ते चालतही नाही. म्हणून स्वतःच्या प्रगतीवर सगळ्यात जास्त लक्ष द्या. कारण आजकालची दुनिया तुम्हाला पुढे जाण्यासाठी नाही तर मागे खेचण्यासाठी जास्त प्रयत्नशील आहे. मग ते सख्य असो की मग परके असो. तुम्ही कितीही चांगलं वागलात, कितीही चांगलं बोललात तरी सुद्धा ज्यांना चुका काढायच्या आहेत ते तुमच्या चुका काढणारच. त्यामुळे दुसऱ्यांचा खुश ठेवण्यापेक्षा स्वतःमध्ये तुम्ही नक्कीच खुश राहिलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे. म्हणून या मतलबी जगात नक्कीच तुम्ही मैत्री आणि माणसंही जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात फक्त संयम आणि जिद्द कधी सोडू नका. एक वेळ अशी येईल की देवाला सुद्धा आपले प्रयत्न बघून यश आपल्या हाती द्यायलाच लागतं आणि देव सुद्धा यश आपल्याला देत असतो.
आपल्याला जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका, कारण सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघेही चमकत असतात. म्हणून जो ऐकून घेतो ना, लोक पण त्याचंच जगणं मुश्किल करून टाकतात. म्हणून या जगात कोणाचंही ऐकून घ्यायचं नाही आणि खपवून घ्यायचं नाही. नक्कीच तुम्ही बोलायला शिकले पाहिजे. आयुष्य कितीही कठीण असले तरी कुठे ना कुठे तुम्ही काही करू शकाल अशी संधी असतेच. तुम्ही फक्त हार मानू नका. मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल, आणि मान असा मिळवा की तुम्ही उभा राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही. इथेच कमवायचं आहे आणि इथे गमवायचं आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आलं ना तरी चालेल मित्रांनो, पण कुणाचं मन मात्र नक्कीच दुखावू नका. कारण माणुसकीचं मौल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं, हे समजून घ्यायला शिका. प्रत्येक गोष्टीचा मनसोक्त आनंद घ्या. हे जीवन पुन्हा पुन्हा नाहीये, म्हणून एकदा जीवन अगदी प्रेमाने आणि मनोभावाने आणि आनंदाने जगून घ्या. लोकांचं निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण नक्कीच करा. ते स्वतःच्याच फायद्याचं राहतं आणि त्यात तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजतात. आणि तुम्हाला त्या गोष्टी एकदा समजल्यावर मग तुमच्या लक्षात येतं की नाही, आपण कुठेतरी काहीतरी चुकतोय, आणि मग आपल्याला ते सुधारण्याची आपल्याला गरज असते आणि ते आपण नक्की सुधारू शकतो. फक्त आपल्याला त्या गोष्टी नक्कीच लक्षात आल्या पाहिजे. मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं मन हलकं करावं, पण त्यासाठी ऐकणारा माणूस असावा लागतो, आणि ती माणसं तुम्ही नक्कीच जोडायला शिकली पाहिजे. नसेल आपल्या नशिबात म्हणून बऱ्याच गोष्टी सोडून दिल्यात. शेवटी देव पण माझं कधी कधी ना चांगलंच करेल की, आणि आपलं पुढे चांगलंच होईल. म्हणून एकदा एक ना एक दिवस नक्की येईल चांगला. कुणाचं नशीब असतं राहत नाही, आणि पैसा संपत्ती असली की लोक पण जवळ येतील आणि इज्जत सन्मान आदर करतील. तोपर्यंत संयम सहनशक्ती ठेवण्याची नक्कीच आपल्याला गरज आहे, आणि ती सहनशक्ती आपण ठेवली पाहिजे. समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही. इथं वेळ वाया घालवायचा नाहीये. आयुष्य यासाठी नाही की मन मारून जगावं, आयुष्य यासाठी आहे की मन भरून जगावं आणि हरलेलं सुख थोडं शोधून बघावं. इतरांची मनं सांभाळताना स्वतःच्या मनाला कमी न लेखावं, आणि सगळंच काही आपल्या मनाप्रमाणे होत नाही. म्हणून कुठंतरी संयम बाळगून जे आहे त्यात नक्कीच आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आहे मी परिस्थितीने गरीब, पण जीव देईल पण धोका नाही देणार. संस्कार आहेत आईवडिलांचे, ते कधीच वाया नाही जाऊ देणार. आणि नक्कीच आपण आयुष्यामध्ये विश्वासघात कुणासोबत नक्कीच करू नये. जीवनात शांती हवी असेल तर तक्रार आणि अपेक्षा करण्यापेक्षा स्वतःमध्येच बदल घडावा. आणि लोक त्याचा स्वभाव नाही बदलणार, आपण त्यांच्यापासून लांब व्हायचं. ते त्यांच्या पद्धतीने, आपण आपल्या पद्धतीने जगायचं असतं. घडून गेलेल्या गोष्टीचा जास्त विचार केला की डोळ्यात पाणी नक्कीच येते जास्त. पण उद्या काय होईल याची चिंता करत बसला तर उगाच डोक्यात नको ते विचार येतील. आणि त्यापेक्षा आजचा आहे तो दिवस आनंदात जगा. उद्या जे व्हायचंय ते होणारच आहे, आणि त्याचा काय एवढा विचार आपण करत बसायचं नाहीये. म्हणून परिस्थितीने असं बनवलंय की थोडा वेळ आनंदी राहिलं की नंतर मग आपोआप उदास होऊन जात आहे, आणि मग आपण परत आपल्या कामाला लागतो. आपली वेळ चांगली असली तर गर्व बाळगू नका, आणि वेळ खराब असली तर परिस्थितीची लाज वाटून घेऊ नका. कारण दोन्ही ठिकाणी आपला संयमच महत्वाचा असतो, आणि संयम जो व्यक्ती ठेवतो तो आयुष्यात खूप पुढे जात असतो. सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटतं, पण ज्यावेळी ते विचार न करता स्वीकारता आलं पाहिजे. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, आणि ते आणखीन सुंदर बनवणं आपल्याच हातात आहे. फक्त ते आपण तसं बनवलं पाहिजे. सावध राहा, नाहीतर खूप त्रास होईल. कारण आजकाल दुनिया गरजेपुरतं वापरून घेते आणि मग नंतर काहीच विचार करत नाही. मोठेपणा नक्कीच असावा, पण तो मनाचा असावा, दाखवण्याचा नसावा. आणि नक्कीच मनाचा मोठेपणा तुमच्याजवळ तुम्ही ठेवला पाहिजे. कटू आहे पण सत्य आहे. या जगात तुमचं कौतुक आणि गुणगान हे तुम्ही मेल्यावरच लोक मन मोकळेपणाने करतात, नाहीतर जिवंतपणे त्रासही देतात आणि चांगलं बोलायला सुद्धा महाग असतात. आणि अशीच लोक असतात. शेवट काय असेल तो असेल, पण सुरुवात करणं गरजेचं आहे. जोपर्यंत सुरुवात करत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट अवघड वाटते. मग ती गोष्ट आपल्याला अवघड वाटत असली तरी ती सोपी असते, पण आपण विचाराने तिला अवघड करत असतो. एकदा का त्यात पडलं की कसा दिवस निघून जातो हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून स्वतःवर विश्वास जास्त आणि दुसऱ्यांकडून अपेक्षा कमी ठेवा. तेव्हाच कुठं आपलं जगणं हे सुख आणि समाधानाने होईल. म्हणून आपल्या एकटाच आनंदात आपण जगलं पाहिजे. माणुसकी सोडली तर आपण जगू शकणार नाही. माणुसकी आपण जपून ठेवली पाहिजे. वाईट वेळेत काळजी
कळली सगळी दुनिया आणि या माझ्यावर आलेल्या वेळेला वाईट तरी कसं म्हणू. तिने बऱ्याच लोकांची खरी रूपं दाखवून दिलीत मला, ज्यांना मी खूप हक्काचे आणि खास समजत होतो. म्हणून परिस्थितीमध्ये तुम्हाला नक्कीच लोकांना ओळखण्याची संधी ही मिळत असते. आणि जेव्हा तुमच्यावर वाईट परिस्थिती असते तेव्हा आपण लोक ओळखायला नक्की शिकलं पाहिजे. नेहमी सावध राहायचं. हवामान आणि माणसं कधी पण बदलत आहेत आणि आजकाल हे कलियुगच चालू आहे. वेळ कधीच कुणावर सांगून येत नसते, मग ते चांगले असो किंवा वाईट असो. त्यामुळे गर्व करायचा नसतो आणि माज दाखवायचा नसतो. सावधान राहा रंग बदलणाऱ्यांपासून. आजकाल जरा प्रत्येकापासून सावध राहायला शिका, कारण कोणता व्यक्ती सरड्यासारखा कधी रंग बदलेल हे नक्कीच आपल्यालाही सांगता येत नाहीत. कोणी नसतं कोणाचं. पैसा तर सर्वच कमवतात, पण ज्यांनी नाती आणि मन जपलं ते आयुष्यात कधीच हारत नाही असं समजून आम्ही पण सगळ्यांची मन जपण्याचा, नाती निभवण्याचा प्रयत्न केला. पण काही नाही हो, लोक इतकी भंगार भेटली ना, आमच्याच फक्त गरजेपुरता वापर करून ती घेत असतात. आणि त्यामुळे त्यांच्या मागे कधी जायचं नाही जे आपल्याला भाव देत नाही आणि आपल्याला विचारत सुद्धा नाही. हे कधीच विसरू नका की जे पेराल तेच उगवणार आहे. जर दुसऱ्याला त्रास देत असाल तर त्या नियतीचा फेरा नंतर तुम्हालाही भयंकर त्रास मिळणारच आहे आणि तो मिळूनच राहतो. जिथं आपली चुकत नाही तिथं तुम्ही नक्कीच झुकू नका आणि जिथं सन्मान नाही तिथं थांबू नका. आपण जर सारखं सारखं लोकांच्या चेष्टा मस्करीचा विषय होत असेल तर मग त्या लोकांबरोबर परत तुम्ही कधीच संबंध ठेवू नका आणि अशा लोकांसोबत राहूही नका, कारण तुम्हाला तिथे चांगली जागाही मिळणार नाही आणि तुम्हाला सुखही मिळणार नाही. वेळेनुसार जशा तारखा बदलतात तसंच गरजेनुसार लोकांच्या बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते. त्यामुळे जास्त माणुसकी दाखवत बसायचं नाही, नाहीतर नंतर त्रास हा आपल्याला होत असतो. स्वामी म्हणतात, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, कारण हसून ऐकलं जाईल आणि नंतर त्याचाच भला मोठा तमाशा केला जाईल. त्यापेक्षा आलंच टेन्शन तर जप करत राहा स्वामी नामाचा. निदान मन तरी तुमचं अगदी शांत होऊन जाईल आणि अगदी मन मोकळं मन तुमचं होऊन जाईल. म्हणून फक्त स्वामी नाम तुम्ही जपत राहिलं पाहिजे. मित्रांनो, आज लागलेली ठेच उद्याचा रस्ता मोकळा करत असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत माघार घेऊन जमत नाही. रोज थोडे थोडे का होईना प्रयत्न करत राहायचं आणि मग तरच आपण पुढं सुख समाधानाचे दिवस आपल्यावर आणू शकतो आणि आपल्यावर येतील. कुणाचं दुःख कोणीही समजू शकत नाही, कारण त्रास काय असतो हे फक्त सहन करण्यालाच ते माहिती असतं आणि तोच आपला सहन आपण स्वतःहून करत असतो. या जीवनामध्ये काहीच कायमस्वरूपी नाहीये. नाही चांगले दिवस नाही आणि वाईट दिवस नाही. बस चालत राहायचं, हसत जगायचं, कारण हे आयुष्य तरी कुठं कायमस्वरूपी आहे आणि एकदाच मिळालेलं आहे. मन मोकळेपणाने आणि चांगल्या आनंदाने जगून घ्यायचं आहे. तुमच्या निर्णयावर कधी पश्चाताप करू नका, कारण प्रत्येक चूक तुम्हाला हुशार आणि मजबूत बनवत असते आणि ते मजबूत एकदा तुम्ही बनले तर मग तुम्हाला सर्व काही गोष्टी या मिळत असतात. आणि मित्रांनो, जमाना बदलला आहे. इथं मनापासून काळजी करण्यालाच आजकाल लोक कसलीच किंमत देत नाहीत आणि तीच आपण नक्कीच त्या व्यक्तीला किंमत दिली पाहिजे. जे आपलं कधीच नव्हतं त्या गोष्टीचा जास्त विचार नाही करत बसायचा. सापडलं होतं परत हरवलं, म्हणून तिथल्या तिथंच तो विषय तुम्ही नक्की सोडून द्यायला शिकलं पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, मैत्रीसाठी वेळ द्या आणि मैत्रीमध्ये कधीच खेळ करू नका आणि कायम मैत्रीमध्ये तुम्ही नक्की सोबत राहिलं पाहिजे. जबाबदारी पण खूप परीक्षा घेते. जो निभावतो त्याला ती त्रास देत असते. म्हणून तुम्हाला हे जीवन जिंकून दाखवायचं आहे आणि तुम्हाला या जीवनात नक्कीच जिंकायचंय. फक्त तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चला आणि सर्वांसोबत राहा, बस एवढंच स्वामी तुम्हाला सांगत आहेत. स्वामी म्हणतात, क्षणभराच्या सुखासाठी कोणाचा विश्वासघात होईल असं वागू नका आणि माणूस म्हणून जन्माला आलात ना, लाख मोलाची माणुसकी अजिबात तुम्ही विसरू नका. एवढंच फक्त तुम्ही करा, सगळं सहज मिळेल. एवढं सोपं आयुष्य कधीच नसतं. प्रत्येक गोष्टीची एक ठराविक वेळ असते आणि ती वेळ आपल्यावर आपल्याला पाहिजे ती गोष्ट मिळते. म्हणून प्रयत्न करत राहायचं, ते कधीच सोडायचं नाही. प्रयत्न करण्याला एक दिवस यश नक्कीच मिळत असतं. एखाद्यावर विश्वास सांभाळून ठेवा मित्रांनो. आम्ही रोज बघतोय लोकांना शब्दात बदल करून दुसऱ्याला अडचणीत आणताना, म्हणून लोक तशी शब्दामध्ये बदल करून दुसऱ्यांना अडचणीत आणत असतात. मनाचा कौल आणि आयुष्याचा तोल सांभाळायला शिका, म्हणजे आयुष्यात कधीच तुम्ही खाली कोसळणार नाहीत आणि तुम्ही कायम वर जात राहणार. आणि आयुष्यात तुम्ही नक्कीच जिंकायला हवं आणि हार मानायला नकोय आणि सगळीकडे तुम्ही जिंकत राहायला पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. घरातला कर्ता पुरुष होणं खूप अवघड असतं. त्याची अवस्था घरच्या पत्र्यासारखी असते.
ऊन वारा वादळ पाऊस सगळं काही झेलावं लागतं. आणि एवढं झेलून सुद्धा त्याच्या पत्र्याच्या सावलीखाली राहणारी माणसं काय म्हणतात की ती आवाज करतोय. म्हणून लक्षात ठेवा, आपल्याला सगळी नावं ठेवतील पण आपले कर्म आपल्याला करत राहायचंय. त्यामध्ये तुम्हीच कधी मागे पुढे बघायचं नाही, एवढं लक्षात घ्या. एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून दुःखी राहू नका. आपलीच अपेक्षा चुकीची होती असं समजून ती अपेक्षा सोडून द्या. कशी असली तरी ती आपली परिस्थिती आपल्यालाच बदलावी लागते. कारण मनासारखे दिवस काढण्यासाठी आधी मनाविरुद्ध दिवस नक्कीच आपल्याला काढावे लागत असतात. म्हणून ते दिवस काढले की आपल्याला नक्कीच सुखाचे दिवसही तेवढ्याच स्पीडने येतात आणि तेवढ्याच लवकरही येतात, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्ही सुखाचे दिवस तुमच्यावर नक्कीच येतील, फक्त तुम्ही संयम राखायला शिकलं पाहिजे. आणि जो व्यक्ती संयम ठेवतो तो नक्कीच आयुष्यामध्ये खूप पुढे जात असतो. एक वेळ पाणी पिऊन दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काय मागू नका. ते कारणाशिवाय काही देत नाहीत आणि दिलं तरी ऐकल्याशिवाय ते राहणार नाहीत, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून मतलबी लोक आहेत. जीव तर प्रत्येक व्यक्तीला आम्ही मनापासून लावला होता, पण काही फक्त कामापुरता नातं टिकवलं आणि तिथं चांगलं कळून चुकलं. कोणीच कोणाचं नसतं आणि आपण उगाच सगळ्यांना आपलं समजून बसत असतो. प्रत्येक दुःखाबरोबर सुख हे येणारच असतं. फक्त आपण हिंमत हारायची नसते आणि फक्त आपण जीवनामध्ये संयम सोडायचा नसतो. आयुष्यात कितीतरी लोक येतात जातात, पण वाईट काळात सोबत कोण देतं तीच खरी महत्वाची माणसं असतात. बाकीची गोड बोलून करायला बघत असतात आणि आपल्या आयुष्याची माती. म्हणून माणसं ओळखता यायला पाहिजेत, हीच आजकालच्या काळाची खरी गरज आहे. आणि ती तुम्हाला एकदा ओळखता आली की तुम्ही जगात जिंकलात असं तुम्ही नक्कीच समजलं पाहिजे. आणि जग तुम्ही जिंकायला तयार आहात असं तुम्ही नक्कीच कळायला तुम्हाला पाहिजे. आजच्या दुनियेत शांत आणि संयमी राहणंच योग्य आहे. कारण कितीही प्रेमाने बोललं तरी आजकाल माणसं काही दुसराच अर्थ लावून नाराज होतात आणि चेष्टाही कळत नाही आणि मस्करीचाही विषय तिथं राहिला नसतो. म्हणून तुम्ही कोणासोबत मस्करी करू नका आणि आपलं जीवन अगदी आनंदाने जगा. कोणाच्या गोड बोलण्यावर कधीच विश्वास तुम्ही मनापासून ठेवू नका. कारण आजकाल लोक फक्त तोंडावर गोड आहेत आणि आपल्या पाठीमागे गॅससारखी फसफस करत असतात. म्हणून त्या लोकांपासून तुम्ही नक्कीच दूर राहिलं पाहिजे. आमच्या कुंडल्या काढत बसण्यापेक्षा जर स्वतः काहीतरी कामधंदा करा, मग आम्हाला नाव ठेवा, असं आपण कोणाला तरी बोलत असतो. पण असं बोलणंही या काळामध्ये नक्कीच गरजेचं आहे. कारण लोक आपली व्हॅल्यू दाखवत असतात आणि आपल्याला नावं ठेवत असतात. जीवन दुःख देणारं आणि देणं सोडणार नाही आणि आपण आनंदी राहणं सोडायचं नाही. दिवस आणि परिस्थिती नक्की बदलेल. जेव्हा आपली मेहनत प्रामाणिक असेल तेव्हा आपल्याला सर्व काही मिळेल आणि या जगामध्ये सर्व काही त्या लोकांना मिळतही असतं. कारण नसताना जी नाती आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून आपण लांबच राहावं. कारण ही लोक काटेरी झाडाप्रमाणे आपलंच आयुष्यभर टोचत राहतात आणि टोचून टोचून बोलत राहतात, एवढं मात्र निश्चित आहे. खूप सुंदर असतं साधं सरळ राहणं. स्वतःला त्रास नाही होत नाही आणि दुसऱ्यालाही त्रास होत नाही. आपण आपलं भलं आणि आपलं काम भलं एवढंच आपण ठेवलं पाहिजे. कटू पण सत्यच आहे. आजकाल तुमच्याजवळ असणारा पैसा पाहून लोक ठरवतात तुम्हाला किती किंमत द्यायची आणि किती नाही. कितीही नियोजन केले, कितीही प्लॅनिंग केलं तरी मनासारखं होत नसेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या, जे आपल्या नशिबात लिहिलं आहे तेच होणार आहे. फक्त माघार घेऊन प्रयत्न सोडू नका आणि टेन्शनला जवळ तुम्ही करून घेऊ नका. कोणीही लोक तुमच्या मदतीला येणार नाही आणि कोणीच तुम्हाला पुढाकार देणार नाही. म्हणून तुम्हाला स्वतःच कामं सर्व करायची आहेत. दुसऱ्याला चुकीचं ठरवून स्वतःकडे मोठेपणा येत नसतो. लक्षात ठेवा, मला नावं ठेवणाऱ्यांनो आणि टोमणे मारणाऱ्यांनो वेळ एकसारखी पण नाही राहणार आणि ती वेळ ही बदलणार आहे, असं आपण नक्कीच स्वतःच्या मनाला सांगितलं पाहिजे. सुखात आनंद लुटणाऱ्यांपेक्षा दुःखात काळजी घेणारी आणि सतत सोबत राहणारी कोणतीही नाती खरी आणि अत्यंत महत्त्वाची असतात आणि ते आपण जरूर जपून ठेवलं पाहिजे. म्हणून स्वामी समर्थांचं तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे आणि स्वामी समर्थांचं गुणगान नक्कीच गायलं पाहिजे. गुरु माझं गणगोत गुरु हीच माऊली, गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली, अशी माझी गुरु माऊली म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज. आणि त्यांचं नाव घेऊन आपण नक्कीच जीवनात जगलो पाहिजे आणि पुढे जात राहिलो पाहिजे. हिम्मतवान बनून राहा, कारण ही दुनिया कमजोर लोकांना खूप सतावते. त्यामुळे जो जसा आहेच तसंच आपण सुद्धा त्याच्याशी वागणं फायद्याचं आहे. ऐकून घेत बसला की समोरचं आपलं पायपुसणं कधी करून टाकेल ना हे कळतही नाही आपल्याला. म्हणून एक लक्षात घ्या, जीवन जगत असताना आनंदाने जगा आणि देवावर फक्त विश्वास ठेवा. नाती टिकवणं आजकाल अगरबत्ती सारखं झालंय. स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं.
हे कटू आहे पण सत्य आहे. जे मनातून उतरलेत ते माझ्यासाठी कायमचे मेलेत, पण अपेक्षा पण ठेवू नका असं आपण मनामध्ये कधीतरी म्हणत असतो. कारण आपल्याला राग येत असतो की लोक आपल्यासोबत कशी वागत असतात. म्हणून गोळ फळ देणाऱ्या झाडाला जसे जास्त दगडी मारले जातात ना, तसंच सेम प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसाला लोकही त्रास देत असतात. कमीच गणित अगदी साधं आणि सरळ आहे. म्हणून कर्माचं गणित हे कधी विसरू नका. चांगलं केलं तर चांगलंच होतं आणि वाईट केलं तर वाईटच होतं. आणि चांगलं वाईट ठरवणारा देव असतो. तिथं कोणताच वशिला चालत नाही, एवढंही लक्षात ठेवा. तिथे पैसा चालत नाही आणि ओळखही चालत नाही. फक्त तिथे कर्म चालतात आणि कर्मही बोलती होतात आणि कर्मच आपल्याला कामात येत असतात. जरी धन दौलत संपत्ती इज्जत नाती गोती मैत्री प्रेम वगैरे सगळं गमावलं तरी स्वतःला आत्मविश्वास तेवढा गमावू नका. सगळं गमावलेलं पुन्हा कमवायला तुमच्यातला आत्मविश्वासच कामाला येतो आणि शेवटी तो आपल्या ओळखीने आपल्याला शिकवत असतो की असं आपण जगायचं असतं आणि प्रेमाने जगायचं असतं. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम स्वामी समर्थ. मित्रांनो, आणि तुमच्या जवळच्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा, स्वामींकडे आपण एवढीच प्रार्थना करूया की स्वामी, आम्हाला तुम्ही सुखात आनंदात आणि निरोगी ठेवा आणि आम्हाला सर्व काही गोष्टी मिळवू द्या आणि आमच्या नशिबी जे काही लिहिलंय ते तुम्ही नक्कीच आम्हाला मिळवून द्याल. हा तुमच्यावरचा विश्वास आमचा असाच कायम राहील. म्हणून एक काम करा, व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मी नक्कीच स्वामींचरणी एवढी प्रार्थना करतो की सर्वांना स्वामीराया सुखी ठेवा आणि आनंदी ठेवा आणि सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ द्या. ही स्वामींचरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, गळ्यात कितीही सोनं घाला, ते अहंकार दाखवल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, सारं जग रामकृष्ण हरी माऊली म्हणून वाकल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र निश्चित आहे. देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता ना, यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर खूप काही गोष्टी अवलंबून असतात. आपल्या घरी असा नियम बनवा की जेव्हा पण तुम्ही घराबाहेरून बाहेर पडता तेव्हा देवासमोर थोडा वेळ थांबून, हे भगवंता, तुम्ही माझ्या सोबत चला असे म्हणा. कारण जरी तुमच्या हातामध्ये लाखोचं घड्याळ असेल ना, पण त्यावर दाखवणारी वेळ फक्त त्या परमेश्वराच्या हातात असते, हे मात्र तितकंच खरं आहे. म्हणून सकाळची सुरुवात 2 गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट प्रसंग विसरून आणि दुसरे म्हणजे आज काहीतरी नवीन चांगले करावे हे मनात ठेवून. म्हणून साथ देणारा सोबती जर सोबत असेल तर हरलेला डाव देखील जिंकता येतो, हे मात्र निश्चित खरं आहे. आयुष्यात खूप चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एकाच गोष्टीचा आहे की आजपर्यंत स्वतःच्या स्वार्थासाठी कधीच कोणाचा फायदा नाही घेतला. शेवटी काय, जर कर्म चांगले असले तर फळ देखील चांगलेच मिळणार आहे, हे मात्र तितकेच खरे आहे. मतलबी दुनिया. माणूस चांगल्या काळात सोबत असतो आणि वाईट काळात मतलबी होऊन जातो. माऊली सांगतात, चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर अगदी बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल, हे मात्र निश्चितच आहे. साथ देणारी बायको वाईट काळ साथ देणारी असेल तर मग ती कोणीच तुम्ही सोडायला नको आणि त्याला तुम्ही नक्कीच लक्ष्मी तुमच्या पायात आहे असं तुम्ही समजावं आणि नक्कीच त्यांना तुम्ही पूर्णपणे साथ दिलेली पाहिजे. आजकालचे प्रेम, आजकाल नात्यात एकनिष्ठता राहिली नाहीये. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एकनिष्ठ राहायला शिका आणि सर्व काही नीट होईल या मार्गाने चालायला शिका. सर्व काही तुमच्या बाजूने होईल आणि सर्व काही नीट होईल याबद्दल तुम्ही नेहमी श्रमस्व असावे आणि स्वामींकडे भरपूर काही मागत राहावे. स्वामी तुम्हाला निर्मळ मनाने सर्व काही देतात. परमेश्वराने दुसऱ्याला काय दिले हे बघण्यात आपण इतके मग्न असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले हे बघायला आपल्याकडे वेळ सुद्धा नाही. म्हणून ते बघायला तुमच्याकडे वेळ तुम्ही नक्कीच काढा आणि वेळ काढल्यावर तुम्हाला कळेल की परमेश्वराने आपल्याला केवढी मोठी संपत्ती दिली आहे. आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं. येणारा प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा घ्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर मग काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही मिळत असतो. म्हणून जीवन म्हणजे झोपाळा आहे, तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात
तेवढे सुखही येणार आहेत हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी म्हणतात की तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही. मी तुमच्या पाठीशी आहे. मग तुम्हाला कशाची काळजी करण्याची गरज नाहीये. म्हणून तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असते आणि त्याच व्यक्तीला कधी तुमचा मोठेपणा दाखवू नका हे मात्र लक्षात ठेवा. मनासारखे दिवस येण्यासाठी काही मनाविरुद्ध दिवस हे काढावेच लागत असतात. विरेचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, तरी पण कारलं कडू, ऊस गोड, चिंच आंबट होते. हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखाच आहे. दोष कर्माचा असतो हे मात्र आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून आपुले स्वहित जाणती सकळे, निरोधिता बळे दुःख वाटे. सगळे लोक आपले स्वहित जाणून आहेत. त्यांना जर आपण काही सांगितले किंवा वाईट सवय सुधारण्यासाठी सांगितले तर त्यांचे व लोकांना दुःख होते ही आशा आहे. म्हणून एक लक्षात घ्या, इथेच गमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कोणाचे मन दुखावू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं असतं हे समजून घ्यायला हवं. आपल्या नक्कीच तुम्ही परिवाराची काळजी घेतली पाहिजे. आणि तुम्ही कितीही देवधर्म करा, पण तुमच्याकडून होणाऱ्या त्रासामुळे जर कोणी परमेश्वराच्या दरबारात रडत असेल ना, तर ज्या ज्या लोकांचं मन तुमच्यामुळे दुखावलं गेलं असेल त्यांचे एक एक अश्रूंचा हिशोब परमेश्वर आज ना उद्या घेतोच, यात शंकाच नाही. म्हणून प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी. मैत्री अशी असावी की स्वार्थाचं भान नसावं. आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं जग अजून, मी येईल नंतर. म्हणून एक लक्षात घ्या, चांगलेच होणार हे मनात धरून चला. बाकीचे परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. म्हणून तुम्ही निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे असं स्वामी म्हणत आहेत. म्हणून स्वामींवरचा पूर्ण विश्वास तुम्ही राहू द्या. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर खंबीरपणे पाठीशी उभे असलेले अतिशय सुंदर सोबती म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. म्हणून निंदा नेहमी त्यांची व्यक्तीची होत असते, जी नेहमी दुसऱ्यांच्या सुख दुःखात धावून जात असते. जसं गुरुशिवाय ज्ञान मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगतीही करू शकत नाही. गायीच्या कासेमध्ये राहूनही गोचिड जसे गायीचे दूध न पिता गायीचे रक्तच पित असते, तसेच ज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहूनही मूर्ख लोक ज्ञान ग्रहण न करता त्यांच्यात वाईटच शोधत बसतात. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून मन हा मोगरा अर्जुनी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही, कारण हा जन्मा पुन्हा मिळत नाही. हे लक्षात ठेवायला शिका. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभारात जरूर उडावं, पण ज्या घरटाने आपल्याला ऊब दिली ते घरटं कधी न विसरावं. एवढं मात्र नक्कीच तुम्ही केलं पाहिजे. माणूस कसा दिसतो यापेक्षा माणूस कसा आहे याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं तर आयुष्य तारुण्यापर्यंत, गुणांचं आयुष्य मरणापर्यंत असतं. एवढं मात्र निश्चित आहे. जगातील सगळ्यात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. तोच माणूस. देवाचे दर्शन आणि मित्राचे मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी जीवनाला उजळून टाकत असतात. फक्त तसे मित्र तुम्ही कमवायला हवे. माणसाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. पैशाला महत्त्व देणारा भरकटतो, तर देवाला प्राधान्य देणारा सावरतो. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहेत त्याचे नेहमी जाणीव ठेवा आणि लक्षात ठेवा. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. कारण मंदिरावर कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून कितीही गमावून ठेवले तरी बाकी राहते तुमची अगदी शून्य. आणि संकटाच्या वेळी येते फक्त आणि फक्त तुमच्या जीवनातल्या आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य. म्हणून अधिक चांगलं पुण्य तुम्ही केले पाहिजे आणि चांगल्या पुण्याला नेहमी तुम्हाला नक्कीच देव सावरून नेईल. बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही आणि मीपणा सोडल्याशिवाय माणसंही जुळत नाही. कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणुसकी उजळत नाही. कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि चांगले विचार असल्याशिवाय आयुष्यही घडत नाही. म्हणून तुमच्या मनामध्येही तितके चांगले विचार असे आणि पाहिजे हे लक्षात ठेवा. म्हणून आई वडिलांचा पाठिंबा आयुष्यात मिळवायचा असेल तर आई बापाचा पाठिंबा मिळवा.
कारण हाच सर्वात मोठा पाठिंबा आहे. बाकी सर्वांचा पाठिंबा वेळेनुसार बदलतो, पण आई बापाचा पाठिंबा म्हणजे साक्षात परमेश्वराचा पाठिंबा ठरतो आणि शेवटपर्यंत तो सोबत राहत असतो. दुःख सगळ्यांच्या आयुष्यात आहेत, पण त्या दुःखातही मग तुम्ही श्री स्वामी समर्थ तुम्हाला फक्त म्हणता आले पाहिजे. सोडलेल्या 2 हातांपेक्षा जोडलेल्या 2 हातांमध्ये खूप सामर्थ्य असते. आणि परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा. मनस्थिती बदलेल तर परिस्थितीही बदलेल, हे निश्चित आहे. म्हणून दिलेलं घेतलेलं माणूस एक वेळ विसरू शकतो, पण जिव्हारी लागलेले शब्द माणूस उभ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. म्हणून वयाने, पदाने अथवा धनाने कोणी कितीही मोठा असला तरी वास्तविक मोठा तो असतो जो आपल्यापेक्षा लहानांना कमीपणाची जाणीव होऊ न देता सर्वांना प्रेमाने, आदराने आणि आपुलकीने वागवून घेत असतो. म्हणून बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठे कसे घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी आपल्या ठाम. एवढे मात्र निश्चित आहे आणि तेच तुम्ही केले पाहिजे. वाईटाची संगत ही नुकसानकारकच असते, मग ती कशीही असो. कारण कोळसा पेटलेला असतो तेव्हा हात भाजतो आणि पेटलेला नसतो तेव्हा हात काळे करतो. म्हणूनच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणून सज्जनाची संगत धरा आणि आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सफल व्हाल. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाचीही किंमत असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी तुम्ही जाणीव नक्कीच ठेवली पाहिजे. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जात असतं मित्रांनो. परंतु एक चांगला माणूस नेहमी चांगला राहत असतो आणि तो शेवटपर्यंत चांगला राहतो. म्हणून सत्याच्या वाटेला चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये तुम्ही कधी मिसळू नका. आणि त्या गर्दीमध्ये मिसळले तर तुम्ही अगदी खालच्या थरावर जाल आणि तुमचे दोष आणि तुमचे कर्म हे वाईट होत जातील. म्हणून जे पेराल तेच उगवणार. दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती ही आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यात पुढे मात्र आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब त्यांना द्यावाच लागतो. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार आणि हाच सिद्धांत आहे, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण हो. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागे ही सुख असतंच. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास असेल तर प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एकटं कधीच सोडणार नाही, हेही तितकंच खरं आहे. आणि जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून मोठेपण ठेवू नये आणि मोठेपण बाळगू नये, हे नक्कीच तुम्ही मनात आणि आचरणात आणले पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या, हे फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात आपले जे चरण असतात ते, पण आचरण आपल्याला परमात्माकडे घेऊन जाते. म्हणून चरण फक्त मंदिरापर्यंत न जाता तुमचे आचरण आपल्या परमात्माकडे गेलेच पाहिजे, हे लक्षात घ्या. कर्म चांगले करा, फळाची अपेक्षा करू नका. कायम लक्षात ठेवा, जे पण आपण कर्म करतो वापस आपल्याकडे फिरून येत असतं. म्हणून तुम्ही चांगले कर्म नक्कीच केले पाहिजे. चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते. तिला कुणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरीही तरावून जाते, हे निश्चित आहे. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेव्हा एक बोट पांडुरंगाकडे तर दुसरे बोट रखुमाईकडे असते. आणि विठ्ठल रुक्माईला नक्कीच आपण नतमस्तक झालो पाहिजे आणि त्यांच्या पायाशी आपले चरण आपण टेकले पाहिजे. प्रत्येक भगवान आणि प्रत्येक ईश्वर एकच आहे, फक्त आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये त्यांना आपण भजत असतो. म्हणून एक लक्षात घ्या, आईच्या मायेची आणि बापाच्या कष्टाची परतफेड जगात कोणीही करू शकत नाही. स्वतःच्या अंतःकरणातील दुःख न दाखवणारी शक्ती म्हणजे आई, आणि स्वतः दुःखी राहून दुसऱ्याला हसवणारा देवमाणूस म्हणजे तो बाप असतो. म्हणून परिवारापेक्षा पैसा श्रेष्ठ नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदारी नाही, आणि मित्रांशिवाय श्रेष्ठ आयुष्यही नसते, हे समजून घेतलं पाहिजे. मृत्यूसाठी तयार राहा, कारण ती कोणतीही नाती, प्रेम अथवा कर्म तुमच्या सोडीची जरूरत नाही. म्हणून दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, फक्त सहनशक्ती ठेवावी लागते. आजची परिस्थिती नक्कीच उद्या राहणार नाही, हे तुम्ही ओळखले पाहिजे. ओळखून बघा, खरे सुख यामध्येच आहे. म्हणून तुम्ही फक्त एकच मंत्र म्हटला पाहिजे, आणि तो म्हणजे श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. म्हणून तुमचे कर्म जसे असेल तसे तुम्हाला फळ हे नक्कीच मिळेल. म्हणून भावाचा सल्ला हा कायम विकासाच्या मार्गावर घेऊन जात असतो. तो भाऊच असतो जो प्रत्येक संकटात खंबीरपणे साथ देतो. तो भाऊच असतो हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत देणाऱ्या व्यक्तींचा आदर करा, कारण जीवनात कठीण परिस्थितीत सोबत देणारे लोक फार कमी असतात हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, शब्दाने इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान, तुकाराम. म्हणून असे अभंगाचे पान तुम्ही वाचले पाहिजे. माणूस समाधानकारक जीवन तेव्हा जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवट कुठेतरी थांबायचं आहे. म्हणून तुम्हाला आयुष्यात कुठेतरी थांबावेच लागेल आणि थोडा विश्राम घ्यावाच लागेल. प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे, ठिकाण निश्चित आहे. तुम्ही कुठे जात नाही, तुम्हाला नेले जाते. आणि खेळ तुमचाच नसतो, खेळ त्याचा असतो हे तुम्ही नक्की समजून घेतले पाहिजे. म्हणून ते खेळ करत असतात, आपण फक्त त्यांच्या खेळामध्ये रंगत असतो आणि आपण छोटे बाहुले असतो. ते त्यांच्याप्रमाणे आपल्याला खेळवत असतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुमच्या लक्षात आलं पाहिजे. स्वामी सांगतात, जिथे आपलं असणं नसल्यासारखं असतं तिथे आपलं नसणं चांगलं असतं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजून घेताना तुम्ही सर्व काही गोष्टी या निभावल्या पाहिजे. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून केलेल्या कामाला प्रदर्शन म्हणतात आणि कुणाचं तरी चांगलं व्हावं म्हणून केलेल्या कामाला चांगुलपणा म्हणत असतात. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच नक्की लागतो. आपल्यासाठी एखादी व्यक्ती टळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात स्वार्थीसाठी नाती जोडणारी लोक तुम्हाला पावलोपाली भेटूनच जातील हे लक्षात घ्या. म्हणून सहज कोणी मोठं होत नाही. मोठं होण्यासाठी कष्ट नेहमी करावे लागतात. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळ तुमची आहे हे लक्षात घ्या. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे जाणून आपण घेतले पाहिजे. म्हणून एक चांगला मित्र आयुष्यात असणं ही सगळ्यात मोठी श्रीमंती असते. कारण आजकालच्या दुनियेत साथ द्यायला रक्ताची नाती सुद्धा माघार घेतात, तिथं मित्र धावून येत असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, कर्म जगासमोर किती देखावा केला तरी कर्म हे कर्मच असतात. आज ना उद्या भोगावेच लागतात, मग ते चांगले असो किंवा मग ते खराब असो. म्हणून लाभले आम्हास भाग्य, आम्ही बोलतो मराठी, झालो खरेच धन्य, ऐकतो मराठी. म्हणून तुम्ही मराठीत बोललं पाहिजे आणि मराठी भाषेचा अभिमान केला पाहिजे. कारण आपले मराठी भाषा ही खूप चांगली आहे आणि जगश्रेष्ठ आहे. कुठलीही गाठ बांधताना धाग्याची अथवा दोरीची दोन्ही टोकं समान जोडावी लागतात, तेव्हाच गाठ घट्ट बसते. नात्यांचंही असंच आहे. दोन्ही बाजूने समान ओढ असेल तरच नात्यांची गाठ ही घट्ट बनत असते हे लक्षात घ्या. आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांची जागा सकारात्मक विचार घेतील आणि हे सकारात्मक विचार तुमचे आयुष्य बदलून टाकतील. म्हणून सकाळची सुरुवात दोन गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे कालचे वाईट दिवस विसरून करावी आणि दुसरी म्हणजे देवाला नमस्कार करून करावी. आपल्या आयुष्य देणारी माणसं झाडांच्या अवयवांसारखी असतात. काही फांदींसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी मग अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काड्यांसारखी सोबत असून टोचत राहणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी साथ देणारी. आयुष्यात पाठिंबा देणारी माणसं सोबतीला असली की मनस्थिती बरोबर परिस्थिती सुद्धा बदलत असते. कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला जिथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचं राहत नसतं. आदर कर सर्वांचा, हाच तर खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेले चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द व वैभव ज्याच्याजवळ आहे तो ज्या जगात खरा श्रीमंत माणूस आहे हे तितकंच खरं आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. म्हणून काही माणसे क्षणभर तर काही आयुष्यभर लक्षात राहतात हे मात्र निश्चित आहे. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे मित्रांनो. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा आहे. म्हणून तुम्ही कधी मोठेपणा करू नये. रोज सकाळी परमेश्वर या पृथ्वीवर सुख दुःखाची नाणी फेकत असतो. त्याच्या हाती सुखाची नाणी पडतात तो सुखाचा व्यापार करतो, पण दुःखाची नाणी हाती पकडूनही जो सुखाचा व्यापार करतो त्याला जीवन जगणे म्हणतात आणि असंच जीवन तुम्ही जगलं पाहिजे. म्हणून
माणूस तेव्हाच एकटा पडतो जेव्हा तो खोट्या लोकांच्या विरोधात खरं बोलायला सुरुवात करतो. देवाचे दर्शन आणि मित्रांचे मार्गदर्शन तुम्हाला मिळालेच पाहिजे. यालाच तर जीवन म्हणतात. जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून झोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतंच असं नाही, पण जेव्हा मनासारखं तुमच्या झालं होतं ना आयुष्यात, ते दिवस कधी मात्र विसरू नका. सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. ते वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका आणि हसत राहा. माणूस काय आहे हे महत्वाचे नाही, पण माणसात काय आहे हे जास्त महत्वाचे आहे. जे बदलता येईल ते बदलावे, जे बदलता येत नाही ते स्वीकारावे, आणि जे स्वीकारल्या योग्य नाही त्यापासून दूर राहावे. परंतु स्वतःला कायम आनंदी ठेवावे. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. आपण कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असलो तरी नियतीने मांडलेला डाव आणि ठरवलेला शेवट आपल्याला स्वीकारावाच लागतो. हे मात्र तितकंच खरं आहे. प्रेम करणं सोपं असतं, प्रेम करत राहणारं अवघड असतं. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर फक्त वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे. हे जीवनाचे सत्य आहे आणि हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. लोकांमध्ये सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये अस्तित्व शोधा. लोक प्रेमाची नाही तर पैशांची भुकेले असतात. मतलबी दुनियेत सुख शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये शोधा. आयुष्य एकदाच आहे, कोणीच कुणाचं नसतं. आणि जिथं विश्वास जास्त असतो ना, तिथे विश्वासघात पण सर्वात मोठा होत असतो. हे समजून गेलं पाहिजे. आणि मग कोणत्याही गोष्टीत भांडणाचा विषय आला ना, माघार घ्या. विजय तुमचाच असेल हे समजून घ्या. म्हणून मग एक गोष्ट लक्षात घ्या, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याच गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाहीये. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. फक्त नीतिमत्ता साफ असावी. परमेश्वर काटाही तुम्हाला टोचू देत नाही, हे लक्षात घ्यावे. पैसा दान केला म्हणजे देव आपला होत नाही. देवाला फक्त चांगले कर्म आवडतात, आणि ते जर आपल्या हातून घडत असतील तर देव आपला आणि आपण देवाचे असे समजून घ्यावे. आणि नक्कीच देवाच्या दरबारी गेल्यावर फक्त एवढेच मागावे की सर्व जगात शांतता निर्माण करा आणि सर्वांना सुखी ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, चुका शोधायची आवड असेल तर सुरुवात स्वतःपासून नक्कीच केली पाहिजे, दुसऱ्यांपासून नाही. दुसऱ्याच्या मनातील भावना कळायला आपले मन देखील निर्दोष असावे लागते. आपल्याच मनात दोष असेल तर दुसऱ्यांच्या मनातील चांगल्या भावना आपल्याला कशा कळतील हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसऱ्यांचं भलं करण्याला कोणत्याही पदाची किंवा पैशांची गरज नसते. फक्त मनानं चांगली भावना लागणे. सुखाचे अनेक भागीदार भेटतील, दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं. हेही तितकंच खरं आहे. 2 अक्षरांचे लक आहे, 2.5 अक्षरांचे भाग्य आहे, 3 अक्षरांचे नशीब आहे. उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत करायची आहे. उपयोगाला येत असते फक्त 1 अक्षरांचा मीपणा. माणसाचे जीवन नष्ट करू शकतो. म्हणून गर्व आणि अहंकार कधी करू नका, हे लक्षात ठेवा. म्हणून एक चांगला साथीदार सोबत असेल तर हजारो वाईट क्षण सहज निघून जातात, हे आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून कधीच न संपणारा आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणारा धर्म म्हणजे देशधर्म. म्हणून देशासोबत तुम्ही प्रामाणिक नक्कीच राहिले पाहिजे. आणि अभंग खूप काही शिकून जातात, त्यामध्ये रमता भक्त आलं पाहिजे. म्हणून चांगले कर्म करणारी व्यक्ती तुकोमांच्या गाथेप्रमाणे आहे. कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरंगून ती जात असते. देवाच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका, कारण देव आपल्याला ते नाही देत ते आपल्याला चांगले वाटतं, तर देव आपल्याला ते देतो जे आपल्यासाठी चांगलं असतं आणि ते गोड असतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला साहजिकच हे कळत जाईल. आता राम समजून घ्यायचा असेल तर रावणही महत्वाचा आहे. सगळं काही जिंकू शकतो तुझ्या संस्काराने, आणि जिंकलेले सुद्धा हारू शकतो तुझ्या या अहंकाराने, असे देव सांगतायत. एक दिवस सगळं काही जिंकून सुद्धा शेवटी मृत्यूशी हारायचं आहे, हे मात्र निश्चित आहे. वर्तमान परिस्थितीत जे आपलं आहे कर्तव्य ते आपलंच धर्म आहे, हे समजून घेतले पाहिजे. रामाला अहंकाराचं ज्ञान होतं आणि रावणाला ज्ञानाचा अहंकार होता. हाच फरक दोघांमध्ये होता. म्हणून तुम्ही कधीही अहंकार करू नका. संसारात मानव हा एक मात्र प्राणी आहे ज्याचं विष त्याच्यात शब्दात आहे. वेळेकडे इतकं वेळ नाही की तो परत परत आपल्याला वेळ देईल. दरवळ महत्वाची, कारण दरवळ अविस्मरणीय असते, मग ती फुलांची असो किंवा माणसांची असो. अंत हाचा आरंभ आहे. वासना हेच मोह आहे, इच्छा हीच लालच आहे, समजून घेणं हेच ज्ञान आहे, अपेक्षा हेच दुःख आणि एकांत हेच सुख आहे, हे समजून घेतलं पाहिजे.
म्हणून न्यायाधीश चुकीचे असू शकतात, परंतु द्वारकाधीश नाही. आणि देव कधीच चुकीचा नसतो, कारण ते जे करतात ते आपल्या भल्यासाठी आणि चांगल्यासाठी करत असतात. देव नाही असे म्हणणाऱ्याला सुद्धा भीती असते देव असेल याची. वेळेनं खूप काही शिकवलंय, पण वेळ निघून गेल्यानंतर खरं तुम्ही निघून गेला रंग, विसर गेला धागा, व्याकुळ हा जीव माझ्या किती काळ जागा. फुटलेल्या काचेचं सपान हे डोळ्यात, रात पेटून उठली आणि दिवस काळो खात. असेच दिवस जात असतात जेव्हा आपण देवाची आठवण काढत असतो आणि आपल्याला देवाला भेटायचं असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, लोकशाही बळकट करण्याकरता मतदान करा, बळकट करण्यासाठी नाही. म्हणून तुम्ही जेव्हा लोकांकडे जे मत मांडता त्यालाच तुम्ही मतदान असं म्हणतात, आणि तुम्ही मत मांडत असतात. आयुष्य आहे तसं जगून घ्या. भविष्याच्या विचारात वर्तमानात जगायचं आहे हे मात्र विसरू नका. इथं शब्दांनी जखमा भरल्या जातात आणि शब्दांनीच घाव घातले जातात, म्हणून शब्द हे खूप महत्वाचे आहेत. विषारी शब्दांचा हृदयावर असा मार झाला, दिसल्या नाहीत जखमा, पण त्रास मात्र फार झाला. म्हणून शब्द हे जपून वापरावे हे तुम्ही लक्षात ठेवावे. निरीक्षण जे दिसतं त्यावरून केलं जातं, पण बऱ्याच वेळा सत्य त्या दिसण्याच्या पलीकडचं असतं हे मात्र तितकंच खरं आहे. वेदनेचा अनुभव घ्या आणि आनंदाचा आस्वाद घ्या. तुम्ही खोल दरीचा अनुभव घेतला नसेल तर शिखरावरून दिसणारं दृश्य तुम्हाला कधीच चित्तधरक वाटणार नाही. कोणत्या गोष्टीचा गर्व करताय? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं प्रत्येक गोष्ट ही नाशवंत नक्कीच आहे, म्हणून कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. महादेवांनी पहिले रामाचा धर्म आणि नंतर रावणाची भक्ती निवडली. मर्यादित आहे असं सांगण्यात आणि मर्यादेत राहण्यात फरक आहे हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या अंतर्मनाचं महाभारत आपल्याला लढायचं आहे. जीवनात या चक्रव्यूहामध्ये आपल्यालाच कृष्ण आणि आपल्यालाच अर्जुन बनायचं आहे. निसर्गाचा नियम आहे, आपण जितकं सांभाळू शकतो त्यापेक्षा अधिक आपल्याला काहीच दिलं जात नाही, हेही खरं आहे. संयम ठेवा मित्रा. ज्यांनी तुझं नशीब लिहिलंय तो ब्रह्मांडातला सर्वात मोठा लेखक आहे. मग त्यांनी काहीतरी विशेषच लिहिलं असेल हे मात्र निश्चित आहे. दुःख तर खूप आहेत, पण अपेक्षा भंगांचं दुःख फार मनोयातना देणारं असतं. म्हणून मृत्यू ही जीवनाची मोठी शोकांतिका नाही, तर जीवन असतानाही खरोखरच जगण्यामध्ये अपयशी होणं हीच खरी शोकांतिका आहे. कधी कधी वेळेनुसार सगळं काही बदलतं आणि कधी कधी वेळेनुसार सगळं काही संपतं सुद्धा. काही मिळाली तर त्याची कृपा, काही नाही मिळालं तर त्याची इच्छा. आणि जे आपल्याला पाहिजे असतं ते कधीच मिळत नाही. जे आपल्या हिताचं आहे ते मात्र नक्कीच आपल्याला मिळत असतं. म्हणून प्रेमाबद्दल लिहायचं तर काय लिहू, का जीवनाची सुरुवात लिहू, का पाऊस पावलावर घडलेली गोष्ट लिहू, मग तुझ्या माझ्या आठवणींचा तो क्षण लिहू. प्रेमाबद्दल लिहायचं तर काय लिहू. असंच आपण स्वामींबद्दल प्रेमाने विचार केला पाहिजे आणि स्वामींच्या आपण सानिध्यात राहिलो पाहिजे. म्हणून जरी किती रंगात मी रंगलो तरी तुझा तो पहिला रंग नाही विसरला. असं स्वामींचा जो मोहक सुगंध असतो आणि स्वामींचे जे निस्वार्थ प्रेम असते ते आपण शेवटपर्यंत विसरायचे नसते आणि स्वामींवरच आपण तसे प्रेम करायचे असते. म्हणून समाधान काय आहे, या स्वार्थी जीवनाचा त्याग करून निस्वार्थपणे जीवन जगणं म्हणजे समाधान आहे हे समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, आयुष्याच्या रंगमंचावर नाटक हे करावेच लागतात, नाहीतर या नाटकाचा कधी तमाशा होतो कळत सुद्धा नाही. आता खूप काही नको रे बाबा, भविष्य देणाऱ्या विघ्नांवर मात करायची बुद्धी दे, एवढं फक्त तुम्ही आम्हाला ज्ञान द्या. संयम जेवढा जागृत होईल त्याच्या प्रमाणात त्या व्यक्तीला दृष्टी प्राप्त होत असते. कुणी मनातलं बोललं तर कुणी मनासारखं बोलतं आणि इथंच गफलत होते माणसं ओळखायला. म्हणून माणसं ओळखायला तुम्ही नक्कीच शिकलं पाहिजे. मावळणारा प्रत्येक दिवस सांगतो हा तुझा अंत नाही, आणि उगवणारा प्रत्येक दिवस आपल्याला सांगत असतो ही तुझी सुरुवात नाही. जे आपल्या मनासारखं होत नाही ना ते त्यांच्या मनासारखं होतं, आणि जे होते ना ते चांगल्यासाठीच होतं हे समजून घेतलं पाहिजे. सर्व काही असून सुद्धा जो झुकतो ना तो श्रेष्ठ असून सुद्धा सर्वसामान्य राहणं हा सर्वश्रेष्ठ गुण त्याचा आहे. आठवणीनं आठवणीतलं असावं ते चांगलं असतं. आठवणीनं वर्तमानाचा भाग व्हायचा प्रयत्न केला ती सगळीच गफलत होत असते. नेहमीच आनंद मिळेल असे नाही, कधी कधी दुःख पण सोसावे लागते. कितीही अहंकारी असाल तरीही प्रेमात मात्र कधी ना कधी आपल्याला झुकावेच लागते. टाइमपासच्या जमान्यात जुन्या विचारांवाले आम्हाला आयुष्यभरासाठी नाती जपायला आवडतात, आणि आपण नाती नक्कीच जपली पाहिजे. व्यक्तिमत्वाला आणि स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईलाज असतो साकारायला भाग पाडणारा अभियंत्रित चित्रपट म्हणजे आयुष्य आहे. पाप शरीर करत नाही, विचार करतात.
आणि गंगेत शरीर धुतलं जातं विचार नाही. हे लक्षात घ्या. प्रत्येक दगडात जर देव सापडला असता तर पायरी कधी बदललीच नसती. प्रत्येकाकडून आपल्या चांगल्याची अपेक्षा केली असती तर जगण्याची गोडी कधी चाकलीच नसती. मनामध्ये असू धावा एक आठवणींचा कप्पा, म्हणून हवं तेव्हा मारता येतात दुसऱ्यांशी केलेल्या गप्पा. वयाचे दाखले द्यायला आपण पावसाळे मोजतो, पण खरं सांगा त्या पावसात आपण किती भिजतो. मग मला वाटतं मी रुसल्यावर तू हळवी समजूत घ्याडावी, पण माझ्या गालावरची कळी मग तुझ्या आड दडावी. आपलं काहीही केव्हाही कोणा वाचवणंही न आडणं याचंच नाव सुख असतं. मन निर्मळ असलं की पुण्य कमवण्याची आणि चारित्र्य गमावण्याची भीती आपल्याला कधीच वाटत नसते. आणि जो सहन करायला शिकतो ना तो बोलायचं सोडून देतो. हे लक्षात घ्या. कल्पना आणि वास्तव यात बरंच फरक आहे. कल्पनेत काही पण लिहू शकतो, मात्र वास्तवात जगावं लागतं हे निश्चित आहे. खूप छोटीशी परिभाषा आहे प्रेमाची. मी शब्द तू अर्थ, तुझ्या विना मी व्यर्थ. म्हणून स्वामींशिवाय आपण सगळे व्यर्थ आहोत हे समजून घ्यायला हवे आणि स्वामींवर नितांत आपण प्रेम केले पाहिजे. स्वतःचं साम्राज्य उभं करायचं म्हटल्यावर जगडा वेगळं काहीतरी करावं लागेल ना. चुका शोधणे चुकीचं नाहीये, फक्त सुरुवात आपल्यापासून नक्कीच झाली पाहिजे. काही विचारांवर विचार करणे खूप गरजेचं असतं, म्हणून प्रत्येक विचार करून केला पाहिजे. स्वतःला स्वतःचा खुश ठेवा आणि ही जिम्मेदारीची देऊ कोणाला नका. वेळ आणि नशीब यांच्यावर कधी घमंड करू नका, कारण सकाळ त्याची पण होते ज्यांचे दिवस बरे नाहीत. हे लक्षात घ्या आणि त्यानुसार विचार करून बोलत जा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती अशीच प्रेमाने चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला लवकरच त्याचे रिझल्ट भेटतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी शेवटपर्यंत राहतील. आणि हा संदेश जर तुम्ही मन लावून ऐकत असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. आणि हा संपूर्ण स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन आणि अशाच नक्कीच चांगल्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.